पाणी अडवा पाणी जिरवा, नाहीतर पैसा अडवा पैसा जिरवा. वसंत सेनामार्फत पुसदच्या जलसंधारणातील कथित भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी. दिनांक 21 ऑगस्ट 2026 रोजी सुधाकररावजी नाईक साहेब यांच्या जयंतीनिमित्त शासनाच्या वतीने विविध ठिकाणी वॉकथॉन, मॅरेथॉन यांसारखे उपक्रम राबवून पाणी अडवा पाणी जिरवा हा सामाजिक संदेश देण्यात आला. मात्र याच दिवशी पुसद मतदारसंघातील जलसंधारण व जलयुक्त शिवाराच्या कामांमध्ये झालेल्या कथित भ्रष्टाचाराची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी वसंतसेना पुसद यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी पुसद यांना निवेदन देण्यात आले. जलसंधारणाची कामे ही शेतकरी, ग्रामीण जनता आणि भविष्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. त्यामुळे या कामांमध्ये अनियमितता किंवा भ्रष्टाचार झाला असल्यास त्याची कोणत्याही राजकीय दबावाशिवाय सखोल, निष्पक्ष व पारदर्शक चौकशी करण्यात यावी अशी मागणी वसंतसेना पुसदच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी वसंतसेना पुसदच्या कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की आज जर सुधाकररावजी नाईक साहेब हयात असते तर त्यांच्या जयंतीदिनी केवळ जलसंधारण दिन साजरा करण्यापेक्षा पुसद मतदारसंघातील जलसंधारणाच्या कामांमध्ये झालेला कथित भ्रष्टाचार दूर करून दोषींवर कठोर कारवाई करा असा संदेश त्यांनी दिला असता. तसेच केवळ दिखाव्याचे राजकारण करण्यापेक्षा जलसंधारणाच्या कामांमध्ये अनियमितता आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. केवळ बदली करून प्रकरण मिटविण्याऐवजी चौकशीत दोष सिद्ध झाल्यास संबंधितांची नियमानुसार सेवेतून बडतर्फीपर्यंतची कारवाई करण्यात यावी अशी मागणी वसंतसेना पुसदच्या वतीने करण्यात आली आहे. पाणी अडवा पाणी जिरवा हा संदेश प्रत्यक्षात राबविण्यासाठी निधीचा योग्य वापर होणे आवश्यक आहे. जनतेचा पैसा वाया जाऊ नये आणि जलसंधारणाची कामे दर्जेदार पद्धतीने व्हावीत यासाठी शासनाने या प्रकरणाची तातडीने चौकशी करावी. अन्यथा न्याय मिळेपर्यंत वसंतसेना पुसदच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. यावेळी मीना नाईक, मनीष जाधव, शेषराव राठोड, शिलानंद कांबळे, विकास राठोड, शिवा इंगळे, अतिश राठोड, रवी जाधव, विशाल राठोड, जय उचाडे, कुणाल देवतळे, पवन जाधव, पप्पू राठोड आणि आदित्य जाधव यांच्यासह वसंतसेना पुसदचे कार्यकर्ते उपस्थित होते. साहस तथा जलक्रांतीचे प्रणेते स्वर्गीय सुधाकरराव नाईक साहेबांची जयंती आणि हा दिन आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जलसंधारण दिन म्हणून पाळला जातो. खऱ्या अर्थाने जलसाक्षर करणाऱ्या या प्रणेतेच्या विधानसभा क्षेत्रामध्ये माळपटारावर कायम पाण्याचं दुर्भिक्ष असतं. या अशा माळपटारावरील गावामध्ये झालेल्या जलसंधारण आणि जलयुक्त शिवाराच्या कामामध्ये प्रचंड प्रमाणात आर्थिक अनियमितता झालेली आहे. या संबंधाने आज आम्ही उपविभागीय अधिकारी यांच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाकडे व संबंधित मंत्री महोदयांकडे ही मागणी केलेली आहे की पुसद विधानसभा क्षेत्रातील जलसंधारण खात्यामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी. कारण कुठेही काम न करता केवळ ही जलसंधारणाची कामे कागदावरच झालेली आहे. यामध्ये कोणी कोणी उखळ पांढरे केलेले आहे, आर्थिक कोणाचे हितसंबंध लागे बांधे या सगळ्या संबंधित प्रकरणामध्ये आहे. याची सखोल निष्पक्ष चौकशी गुणवत्ता विभागाकडनं व्हावं. अन्यथा या पुढच्या कालखंडामध्ये या जलसंधारणाची सखोल चौकशी व्हावी यासाठी आम्ही राज्यस्तरावर आंदोलन उभं करू आणि या संबंध प्रकरणाची चौकशी ही SITच्या माध्यमातून व्हावी अशी मागणी देखील या निमित्तानं आम्ही सर्व निवेदनकर्त्याची भूमिका आहे. मी आपल्या माध्यमातून राज्य शासनाकडे व जिल्हा प्रशासनाकडे निवेदन करतो अतिशय नम्रपणे की आम्हाला आंदोलनाची भूमिका घेण्यास आपण भाग पाडू नये. या विषयाची संवेदनशीलता लक्षात घेता, या विषयाचं गांभीर्य लक्षात घेता याची सखोल चौकशी कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता चौकशी करण्यात यावी अशी मागणी आपल्या माध्यमातून आम्ही शासनाकडे करतो. आज सुधाकरराव नाईक यांची जयंती आहे, पण त्या निमित्ताने इतकी वाईट बातमी मला कळलेली आहे की जलसंवर्धन डिपार्टमेंटमध्ये जो काही हा सर्वात मोठा भ्रष्टाचार झालेला आहे तर त्यावर कारवाई करण्यात यावी आणि ज्यांनी हा भ्रष्टाचार केलेला आहे तर त्यांना त्वरित म्हणजे त्यांना बदली न करता त्यांना त्वरित बडतर्फ करण्यात यावं ही माझी इच्छा आहे. जे सुधाकर भाऊचं स्वप्न होतं त्या स्वप्नाला तिजांजली अर्पण करण्याचं काम हे राज्य सरकार करत आहे. सुधाकर भाऊ गेल्याच्या नंतर आज रोजी अशी परिस्थिती पाहायला भेटते की या ठिकाणी कोट्यावधी रुपयांचा निधी जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत आलेला शासनाने केलेला मंजूर निधी आज रोजी या 2.0 या योजनेअंतर्गत कंपोजिट गॅबियन मोजे फेटरा क्रमांक
1 ते 16 आणि 1 ते 10 तालुका पुसद जिल्हा होता यो आपल्या फेटरामधील त्याचे त्या गावचे रहिवासी या ठिकाणी शेषरावजी माजी राठोड सरपंच या ठिकाणी उपस्थित आहेत. अशा ठिकाणी फक्त नॉमिनल एक सॅम्पल एक उदाहरण देण्यासाठी म्हणून 1-2 कामं झाले, बाकी कामच झाली नाहीत. आणि जेही झाले ते 10 मीटरचे कामं असतील तर त्या ठिकाणी 7-8 मीटर 5 मीटर झाले आणि बिलं काढण्यात आलेली आहेत. आणि बहुतांशी कामं झालेलेच नाहीत. फक्त डॉक्युमेंटली हे जे CC आहे जे या ठिकाणी MB आहे आणि CC आणि MB याला म्हणतात, हे माझ्या याच्यामध्येच आहे, कार्यक्रम अध्यक्ष आहे. आणि या योजनेअंतर्गत या तालुक्यामध्ये माननीय या ठिकाणचे जे हे आहेत तालुका कृषी अधिकारी आहेत मुकाडे साहेब आणि दुसरे एक अधिकारी आहेत, यांनी त्यांच्या अधिकाऱ्यामार्फत मंडल अधिकारी राठोड साहेब आहेत, अनेक लोक आहेत, त्यांच्या याच्यामार्फत त्यांच्या सौजन्याने हे लाखो रुपयाचे एक काम हे 31,16,679 रुपयाचं काम आहे. फेटरा येथील हे जलयुक्त शिवार अभियान योजना 2.0 आणि हे कंपोजिट कॅबिन स्ट्रक्चर बंधारा आहे, ढाळीचे बंधारे आहेत, CCTI कॅबिन बंधारे आहेत, माती बंधारे आहेत, सिमेंट बंधारे आहेत. अशा अनेक जलयुक्त शिवाराचा उद्देश तुमच्या आपल्या सगळ्यांचे लाडके नेते आणि या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माझे आदर्श ज्यांनी मला म्हणजे जीवनामध्ये आदर्श म्हणजे त्यांना मला पाहायला मिळालं, त्यांचं धोरण हे त्याला माती करण्याचं काम इथल्या शासनाने केलेलं आहे, इथल्या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे. आणि त्यांना विचारलं मी की हे परिस्थिती अशी चालू आहे या ठिकाणची, माझ्याकडे इत्थंभूत तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर कोण्या गावात किती सेंटीमीटर काम झालेलं आहे, किती मीटर झालेलं आहे, किती 0 किती हे झालेलं आहे, हे माझ्याकडे डिटेल्स, हे माझ्याकडे MB आहे, CC आहे. आणि संपूर्ण या तालुक्यात जे आदित्य जाधवने या ठिकाणी जे निवेदन आणून दिलेलं आहे आम्हाला, ज्या तालुक्याला जागरूक करण्याचं काम केलं, त्यानंतर त्या दिवशी एक शब्द सांगितल्यानंतर माझ्या लक्षात आलं आणि मी या अगोदर बोललेला एक अधिकारी असाच मी ट्रान्सफर करून मुकाडीच्या अगोदरचा पाठवलेला आहे. फक्त ट्रान्सफर होते, याच्यामध्ये सगळी टक्केवारी असते. त्यांना बोललं मुकाडे म्हणे तुम्हाला जे काय करायचं ते करा, माझ्या मागे मंत्र्यासारख्या लोकांना आम्हाला सांभाळावं लागते. म्हणजे अर्थात त्यांच्यापर्यंत पैसे पोहोचवल्या जातात की काय याची शंका नाही, एक अस्तित्वात आहे. ते आम्हाला तिथपर्यंत सांभाळावं लागतं. तुम्ही काही केलं तरी काही होणार नाही, कारण पाऊस जास्त आला, पर्वतजन्य मान जर जास्त झालं तर आम्ही सांगू शकतो म्हणे की आता हे झालेलं आहे, खरडून गेलेलं आहे. परंतु हे संपूर्ण पाणी अडवा आणि पाणी जिरवा नाही, माती अडवा माती जिरवा नाही, पैसा अडवा आणि यांच्या घरामध्ये घेऊन जा आणि काही त्याला सांभाळणाऱ्या लोकांना द्या, अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाल्यामुळे या ठिकाणी आवश्यकता होती आमच्या ताईसाहेबांची. ताईसाहेब आज रोजी आलेले आहे, त्याच्यामुळे आम्ही परत असे कितीतरी मी आता तुम्हाला माहीत आहे BN स्वामी नावाचे जे DFO आहेत म्हणजे सुपर क्लासवर, त्यांना देखील त्यांनी चॅलेंज केलं, त्यांना देखील बदलून पाठवलं. कारण मी संविधानाचा एक चांगला अभ्यासक म्हणून लोक मला समजतात, मला थोडाफार अभ्यास आहे. त्यामुळे मी काय म्हणतो, राज्याचा मुख्यमंत्री काय म्हणते त्यापेक्षा कायदा काय म्हणते हा महत्त्वाचा आहे. आणि कायद्याचं यांनी उल्लंघन केलं. त्यांना आता जे ताईंनी म्हटलं, नाईक ताईंनी म्हटलं आमच्या बहिणीनं, ते त्यांना बडतर्फ करावं, निलंबित नाही बडतर्फ कार्यमुक्त करावं. त्यांनी कोट्यावधी रुपयांची ही केलेली आहे, मालमत्ता जमावलेली आहे, त्यांच्याकडून वसूल करून शासनाच्या तिजोरीमध्ये परत टाकण्यात यावं, एवढी आमची मागणी आहे.